आज सर्व ज्येष्ठ मार्गदर्शन करून त्यांना त्यांचे आय कार्ड देऊन त्यांना कुठल्या व्यवस्था केल्या पाहिजेत, त्यांना कुठं काय अशा प्रकारे ती व्यवस्था कुठे यायचं, कशा सर्व मार्गदर्शन नियोजनाचं पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी होतं. त्यासाठी आपण बघत असतो प्रचंड प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आता आमच्याकडे तसे 3,500 आलेले आहेत आणि आता ट्रेनमध्ये 2,500 घेऊन चाललेले आहेत. आणखी 2,500 ट्रेन आम्ही करू. आता ही पहिली ट्रेन आहे. आणखी आता आमची दुसऱ्या ट्रेनचं सुद्धा आम्ही करत असलेल्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला थोडीफार मदत करावी. त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की किती ट्रेनची अव्यवस्था होईल त्याची आम्हाला मदत. काय काय कार्यक्रम असणार आहेत नियोजन नियोजन म्हणजे डॉक्टर सुद्धा आम्ही बरोबर घेतलेले आहेत, नर्सेस बरोबर घेतलेले आहेत, पॉलिशवाले सुद्धा बरोबर घेतले, ते सुद्धा घेतले आहेत. औषधांचा पूर्णपणे पुरवठा घेतलेला आहे. त्यांना कॅप घेऊन लागून कॅप सुद्धा देणार आहोत. अगदी पिण्याच्या पाण्यापासून प्रत्येक गोष्टीची व्यवस्था आमची सर्वांनी आमच्या सर्व टीमने केलेली आहे. आपण जर पाहिलं तर अमोल कीर्तिकर रवींद्र वायकर यांचा हा आता कोपाला गेला आहे. त्याचसोबत विलास कोल्हे गटाचे त्यांच्यावरही सुद्धा गुन्हा दाखल झाला. तो राजकीय प्रश्न आहे, त्यामुळे मी त्याबद्दल आता काही बोलू इच्छित नाही. माणसाने आपली हार पचवायला शिकलं पाहिजे, एवढंच मी याच्यातून सांगेन. आजचा प्रश्न आहे माझा काश्मीरचा लोकांच्या जो आस्था जीवनाचा प्रश्न आहे. तो आयुष्यात एकदा तरी काशी विश्वेश्वर दर्शन झालं पाहिजे, गंगेमध्ये गेलं पाहिजे. त्याच्या बाबतीत येणारा निवडणुकीला अजून 6 महिने आहेत. त्यामुळे निवडणुका आता खासदारची निवडणूक आमदार कॉर्पोरेशन त्या होत राहतील. पण जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आणि ज्येष्ठ नागरिकांची आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. परमेश्वर सुद्धा आई वडिलांच्या सेवेसाठी स्वतः हजर राहतो. ते त्याच्यात आम्ही आई वडिलांची सेवा करतो. हा यात्रा विधानसभेची तयारी आहे का? हे आत्ताच तुम्हाला बोललो, विधानसभा येईल, कॉर्पोरेशन येईल. आता खासदार करून आमच्या विधानसभेला अजून 6 महिने आहेत. विधानसभेची तयारी असते तुम्ही 2 महिन्यापूर्वी गेलो असतो. तसं न करता आम्ही दर मागच्या वेळी ही ट्रिप केली होती. आता सुद्धा लोकांनी मला समजून त्यांनी आमच्या प्रश्नांनी विनंती केली तर आम्हाला काशीश्वरला दर्शन घ्यायचं म्हणून मी यात्रा. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.